मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे। देवेंद्र फडणवीसांना असं वाटत असेल की कुठली झक मारली आणि 2026ला मुंबई महानगरपालिका जिंकून नफ्फड भाजपच्या नगरसेवकांच्या हाती ती दिली। कुणाला मुंबईच्या विकासाची पडलेली नाहीये। प्रत्येकाचा जीव निधीत अडकलेला आहे, टेंडरमध्ये अडकलेला आहे। गणेश खणकर हे गटनेते आहेत। कामकाज करण्याचा गणेश खणकरांचा वकूब नाहीये हे आता अवघ्या 3 ते 3.5 महिन्यात लक्षात आलेलं आहे। स्थायी समितीच्या अध्यक्ष असलेल्या प्रभाकर शिंदेंना रोज कसरत करावी लागते। आपल्या स्वतःच्याच नातेवाईकांना, लाडक्या ठेकेदारांना, नगरसेवकांना फंड कसा मिळेल यासाठी स्वतः मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आणि प्रभाकर शिंदे यांच्यामध्ये शर्यत लागली आहे का असं म्हणण्यासारखं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। आता किरीट सोमय्या हे एक समांतर सत्ता स्थान आहे आणि किरीट सोमय्या आपला मुलगा नील सोमय्या याच्यासाठी ते आपलं काम करत असतात। आणि मुंबईची महापालिका इतक्या प्रयासानंतर भाजपला जिंकून दिली, तिथे तर फक्त फंड कसा पळवायचा आणि दुसऱ्याचा ठेका कसा पळवायचा या सगळ्या गोष्टींमध्ये हे नगरसेवक फक्त 3 महिन्यामध्ये एक्सपोज झालेले आहेत। वाहतुकीच्या कोंडीमध्ये मुंबईकर गुदमरतोय, रस्ते कंत्राटदारांनी खोदून टाकलेले आहेत, नाले सफाईची कामं 50% पण झालेली नाही आहेत। त्याचप्रमाणे मुंबईमध्ये प्रदूषणाची समस्या ही अक्षरशः मुंबईकरांच्या डोक्यावर थैमान घालते। छोटी गटार, कलवट किंवा धापा गटार यांची कामं झालेली नाही आहेत, त्यांची झाकणं उघडी पडलेली आहेत। झाडांची छाटणी ही पावसाच्या आधी करायची असते, त्याच्याबद्दल काही झालेलं नाहीये। मिठी नदीतला गाळ किती उपसला आणि किती उपसायचा शिल्लक आहे याच्याबद्दल कोणाला माहिती नाहीये। एकूणच काय तर मुंबईकरांचं जगणं हे आता मुश्किल झालेलं आहे। आंधळ दळतंय आणि कुत्रा पीठ खातोय असं जर आपण म्हटलं तर तो कुत्रा नेमका कोणाचा आहे? सामंतांचा आहे की सोमय्यांचा आहे, फडणवीसांचा आहे की आशिष शेलारांचा आहे? मग अशा वेळेला देवेंद्र फडणवीसांना प्रश्न पडतो की याचसाठी केला होता का मी 8 तास? मुंबईमध्ये अशा काही लोकांचं जणू काही संमेलन भरलेलं आहे। अखिल भारतीय स्वार्थी संमेलनाचे सदस्य आहेत की काय असं वाटावं इतकी परिस्थिती आवाक्या बाहेर गेली फक्त 3 महिन्यात। 3 महिन्यातच मुंबईकरांना वाटायला आता लागलेलं आहे की ठाकरे परवडले, काम करत होते। मुंबई भाजपची अवस्था 3 महिन्यातच इतकी बिकट झालेली आहे की ज्याचं नाव ते येणारा पावसाळा हा मुंबईकरांसाठी आणखी खूप मोठी सत्व परीक्षा बघणारा ऋतू असणार आहे। शिंदेंचं काय चाललंय हे तावडेंना कळत नाहीये आणि तावडे काय करतायत हे खणकरांना कळत नाहीये, पण या तिघांचं काय चाललंय हे मात्र देवेंद्र फडणवीसांनी बघावं इतकीच एक मुंबईकर म्हणून आमची अपेक्षा आहे।